नलू अगं जरा तुला शांत बस ना जरा. हे बघ आपण बोलू त्याच्याशी, उगीच कशाला काळजी करतेस तू. एवढी मोठी गोष्ट त्याने का लपवली आपल्यापासून? मुंबईला शिफ्ट होणार आहे म्हणे. हे मला अजिबात आवडलेलं नाहीये. विघ्नेश तिला बसव रे इथं जरा. आई बस जा. नलू तू जरा शांत बस. अशी चिडचिड करणार आहेस का? चिडचिड करून काय फायदा आहे आपल्याला? हे बघ, आणि मी काय म्हणतो, योग्य वेळ आली ना की सौमित्र सगळं सांगेल ना आपल्याला. नाही तो आपल्यापासून हे का लपवेल म्हणतो मी. काय कारण आहे? अहो पण ते जे काही आहे ते त्यांनी आधी आपल्याला नको का सांगायला? आई हे बघ, तू कशाला उगाच टेन्शन घेते? आणि मी आहे ना इकडे, जस्ट चिल. तू घबरे. पण मला एक कळत नाही, याला जर लग्न मान्य नाही तर हा मुंबईला काय शिफ्ट होतोय? काय ना सगळ्या गोष्टी अशा अर्धवट कळलं ना की हे असं काहीतरी होतं बाबा. नाही नाही, ते पहिलं वाक्य बरोबर बोललं. तुम्हाला कोणालाच काही कळत नाही, सगळं अर्धवट ज्ञान आहे, कसं कळणार हो काय? आणि त्यातच तुम्ही पुढचे निष्कर्ष लावता म्हणजे अर्धवटच सगळे. म्हणजे माझ्या डोक्यात ना विचारांची नुसतीची चेंगराचेंगरी झालेली आहे. ते काही नाही, मी आत्ताच्या आत्ता त्याला जाऊन विचारणार आहे हे सगळं नक्की काय चाललंय ते. आई तू बाजूला हो, माझं डोकं तू भडकवू नको रे बाबा. तू बाजूला हो. नलू 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 जरा ऐक जरा. तू ना सगळं जरा थोडस शांततेने घ्यायला शिक. हा, आणि आत्ता सौमित्राला जाऊन काही विचारायची गरज नाहीये. तू आता त्याला काही विचारू नकोस. मी तुला सांगितलंय ना की योग्य वेळ आली की दादा आपल्याला सगळं काही सांगेल. जरा धीर धर. आणि उद्या आता अनघा मॅडम आला की सगळं क्लिअर होणारच आहे. मग आणि दादाचा वाढदिवस आहे, कसं एकदम हॅप्पी राहायचं, आपल्याला आनंदी राहायचंय. एका पाठोपाठ एक ना असं सगळं येतच राहतंय हो. नाही हो मामा, माझं डोकं नाही चालत आहे. मला काही समजतच नाहीये. एक लग्न 1000 लफडी. दादाला बोलतो, बुद्धी नाही वाढत आणि वाढदिवस साजरा करतो. अरे दादालाच बोलतोय. लपो अजून सगळं. सौमित्राला बोलतोयस? नाही, हे सगळ्यांना बोलतोय. मी कधी लपवतो का काही? तसं काही माझ्या आयुष्यात लपवण्यासारखं नाहीच आहे म्हणा. का बोलतोय मी असं? टेन्शनमुळे असेल. बाबा मी उघडतो दरवाजा. या ना या. नमस्कार. थांबा. मैत्री, बाबा तुम्हाला दोघांना जर आमचं लग्न मान्य नसेल ना तर इथेच सांगा, दारात. मैत्री बाळा. काकू तुम्ही पण थांबा प्लीज. बिहेव मैत्री. डोंट बी सो रूड. असं लोकांच्या घरी आपल्या आई वडिलांशी असं बोलतात का? लग्नाची बोलणी करायला चालू आहे ना आम्ही. या ना तुम्ही या. थँक्स. एक मिनिट. काय काय झालं? दूर नाही आहे ना आत? नाही नाही नाही, दूर नाहीये. आणि दूर असायला आधी आग तर असायला पाहिजे ना. आणि दूर झाला ना तर दरवाजा खिडक्या उघडू नाही का? उघडू. तुम्ही या हो, तुम्ही आत या. या 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 आत या. या 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 या. बसा सगळे निवांत बसा. आता आलाच आहात तर बसा. बसा 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 बसा. हे आमचे ज्येष्ठ बंधू चंद्रमोहन. हो, मी या घरातला ज्येष्ठ मेंबर आहे. हो, तुम्ही ज्या अधिकारवाणीने मला फोनवर ओरडलात त्यावरून लक्षात आलंय माझ्या ते. हो,
पण घरी आलेल्या अतिथीचा आम्ही अपमान करत नाही. शिवाय घरी आलेल्या पाहुण्यांना काही बोलायचं पण नाही अशी मला सक्त ताकीद दिली आहे ना, म्हणून मी काही बोलणार पण नाही. काय रे सौमित्र? हो काका, बरोबर आहे. या बाबतीत मी अगदी तुमच्या बरोबर आहे. मुली, तुझं काहीही कधीही बरोबर असू शकत नाही. एक मिनिट. काका, मैत्री, आई, चहा. एक मिनिट थांबता का नलिनी? चहा पाणी होत राहील नंतर. आम्हाला तुमच्या सगळ्यांशी जरा बोलायचंय. हा फ्रेश. सॉरी फॉर लेट. विघ्नेश बाळ, तू जा. बी सिरियस. वी आर हॅव्हिंग सम इम्पॉर्टंट चर्चा. त्यासाठी चाललोय. म्हणूनच तू जा. बाबांचं ऐकायचं. बाबांनी जा सांगितलं ना. विघ्नेश, जाऊ नकोस, इथं माझ्या शेजारी बस. मी काकांना माहिती नाही, तू बस इथे. पण हे तुझे आई वडील आहेत ना, यांना लाज वाटेल असं काही करू नकोस, समजलं? नाही, तुम्ही बोला. थँक्स. तुम्हा सगळ्यांना जसं माहिती होतं की सौमित्र आणि मैत्रेयी प्रेमात पडलेत, तसं आम्हाला याच्याबद्दल काहीच माहिती नव्हतं. मग एकदम अचानक मैत्रेयी मुंबईला धडकली, ऑपरेशन थिएटरमध्ये आली आणि तिने आमच्यावरती बॉम्ब टाकला ह्या बातमीचा. पण टू टेल यू ऑनेस्टली, आम्हाला पहिल्यापासूनच हे लग्न अजिबात मान्य नव्हतं. काय बोलताय तुम्ही? हे बघा, तुम्हाला एवढंच सांगायचं होतं का? हे आम्हाला माहिती आहे. यापेक्षा वेगळं काही असेल ना तर सांगा. एक मिनिट जरा शांत बसूयात आपण. मैत्री खाली बस. खाली बस. ते आपल्याशी काहीतरी बोलताय, त्यांना बोलू दे ना. हा, येस मॅम, प्लीज. थँक्स सौमित्र. याचा हाच कणखरपणा आम्हाला खूप आवडला. सौमित्रने असा स्टँड घेतला होता की आम्हाला मान्य असल्याशिवाय तो मैत्रीशी लग्न करणार नाही. आणि मग मधल्या काळात मैत्रेयी आमच्याकडे मुंबईला आली आणि आमची मुलगी नव्यानेच आम्हाला भेटली पुन्हा. याचं सगळं श्रेय बरं का सौमित्रला जातं. आणि नंतर मग तो जेव्हा भेटला तेव्हा म्हणाला की मैत्रेयीच्या करिअरसाठी तो मुंबईला शिफ्ट व्हायला सुद्धा तयार आहे. हे त्याचं बोलणं आम्हाला खूप आवडलं. हिला आवडलं. म्हणजे हिला अजूनही असं वाटतं की सौमित्रांनी मैत्रीसाठी खूप मोठा त्याग वगैरे केला, पण ते मला तेव्हाही फार पटलं नव्हतं. म्हणजे इनफॅक्ट मला त्याचा कुठलाच स्टँड आवडला नव्हता कधी. म्हणजे बोर्डात येऊनही होमिओपॅथीला जाणं, फॅमिली डॉक्टर होणं, कुठलीच ॲम्बिशन नसणं मला नाही पटलं कधीच. लग्न करून काय साध्य होतं? काय झालं आपल्या लग्नाचं? लव्ह मॅरेज होतं ना आपलं? काय झालं?